आता चंद्रकांत दादांचे सक्त आदेश मला होते, तिकडे चला हार घालायला. दादांचा आदेश मी मोडू शकत नाही, माझी इच्छा नसताना सुद्धा. मी दादा म्हटलं चला, गेलो. मग आता म्हटलं काय करावं, मी प्रार्थना केली तिथं त्यांच्या वडिलांच्याकडं की या बेट्याला चांगली बुद्धी द्या, ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या. महाराष्ट्रामध्ये नारद मुनीचं काम करतोय, दिसायला देखणं आहे, स्मार्ट आहे, मला आगी लावायचं काम करतोय, हिंदूच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय आणि बहुजनांच्या डोक्यावरती पाय ठेवतोय, बहुजनांच्या वरती अन्याय करतोय. तो बहुजनांच्या वरती अन्याय केला नाही पाहिजे असा आशीर्वाद त्याला द्या, त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडा, अशी विनंती मी त्यांच्याकडे आता केलेली आहे. हे नाही चालणार रे, असं हे कसं काय होतंय. तुम्ही मला समजू नका की एकटा आहे. अरे दुश्मनी से मेरा कोई वास्ता नहीं, दुश्मनी से मेरा कोई वास्ता नहीं, पर मेरे से करोगे तो बचने का कोई रास्ता नहीं. मी सहज कुणाच्या नादाला जात नाही, परंतु माझ्या पार्टीच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही बोलाल तर माझी तळपायाची आग मस्तकामध्ये जाते. कारण माझ्या पार्टीने या महाराष्ट्राच्या कल्याणाचं काम केलं आहे. या पार्टीने महाराष्ट्रामध्ये